नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 32वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्यादिकं मोह वशादवोचद गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धनाथ विष्णू जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेती. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ व्रजया संत व्रजा भीतरी ठाके तो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. आज आपण बृहस्पतींकडून म्हणजे देवतांचा ते त्याग करतात, आपले त्यांचे कुलगुरू असतात, ते त्याग करतात त्याच्याबद्दल प्रश्न राजा परीक्षित विचारतो आणि त्याला उत्तर हे काही देत असतात. शुक महामुनी राजा विचारतात की भगवन, देवाचार्य बृहस्पतीजींनी आपला प्रिय शिष्य देवतांना कोणत्या कारणाने त्यागले, म्हणजे असं काय कारण झालं, देवतांनी स्वगुरूचा असा काय अपराध केला, मला त्याच्याबद्दल कुतूहल आहे. जे देवता सुद्धा एवढा असा घोर अपराध करू शकतात की गुरुनी त्यांचा त्याग करावा. त्यावर शुक महामुनी सांगतात, राजन, इंद्रास त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्यामुळे प्रचंड घमंड झाले होते. त्या घमेंडीमुळेच इंद्र सदाचार, धर्म मर्यादा ह्या सगळ्यांना ठार विसरून गेला होता. तो सत्याचे उल्लंघन करत होता. एके दिवशी तर त्याने भर सभेमध्ये आपली पत्नी शची बरोबर सिंहासनावर उच्चासनावर बसले असताना एक मोठा अपराध केला. त्यावेळेस सभेमध्ये मरुद्गण, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, ऋभुगण, विश्वेदेव, साध्यगण, 2 अश्विनी कुमार सगळे त्यांच्या सेवेत उभे होते. सिद्ध, चारण, गंधर्व, ब्रह्मवादी मुनिगण, विद्याधर, अप्सरा, किन्नर, पक्षी, नाग सगळेजण सेवा करत होते आणि स्तुती करत होते. वरच्या बाजूला चंद्रमंडला समान सुंदर श्वेतछत्र शोभायमान होते. महाराजोचित म्हणजे सामुग्री यथास्थानी व्यवस्थित होती आणि त्या दिव्य समाजात देवराज इंद्र आपल्या पत्नी शची सोबत अतिशय शोभून दिसत होते आणि याचा त्यांना गर्व झाला. ते अभिमानाने ताठमानेने डोकं असं वर करून मी म्हणजे कोणतरी असं म्हणून बसले होते. आणि बरोबर त्याच वेळी इंद्र आणि समस्त देवतांचे गुरु बृहस्पती तिथं आले. बृहस्पतींना पाहता क्षणी उपस्थित सर्वांनी त्यांना उत्थापन दिलं, नमस्कार केला, वंदन केलं. आणि परंतु इंद्राने मात्र आपल्या आसनावरून किंचितही न हलता त्यांच्याकडं पाहून न पाहिल्यासारखं केलं. आणि त्यांनी आपल्याकडं पाहिलंय आणि न पाहिल्यासारखं केले हे बरोबर बृहस्पतींनी हेरलं. त्याच वेळी त्यांची पाहिलं होतं त्याने की याने आपल्याला पाहिले आणि नजर फिरवली. त्यांना भयंकर अपमान वाटला आणि ते म्हणले आता ह्याला ह्याच्या कर्माची फळं भोगू देत. तत्काळ तिथनं अंतर्धान पावले. त्रिकालदर्शी समर्थ बृहस्पतीजींनी जेव्हा गुपचूप प्रयाण केले
त्याच वेळी देवराज इंद्राने जाणून चुकले आणि समजला की अरे आपली खूप चूक केली, आपण घमेंडीत गेलो आणि आता ते कुठं दिसत नाही. त्यांनी माना फिरवून फिरवून बघितलं की कुठं आपले गुरु दिसत आहेत, कुठंच दिसेनात ते. कुठल्या त्यांना आसन आपण दिलं नाही. आणि मग चूक लक्षात आल्यावर मात्र ताडकन आपल्या आसनावर उठून तो गुरु कुठे आहेत म्हणून सगळ्यांना विचारायला लागला, अरे आपले बृहस्पतीजी कुठे आहेत? आणि मग कुठंच ते दिसत नाहीयेत. आणि मग आपल्या डोक्यावर हात मारून तो म्हणला, अरे मी फार निंदनीय कर्म केलंय, आपल्या गुरूंचा मी अपमान केलाय. आणि असं काय झालं तर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हे त्यांनी स्वतःहून कबूल केलं सर्व देवतांसमोर. राजसिंहासनावरनं उठून येऊन आता म्हणजे सर्वत्र हुडकू लागला आणि मग शेवटी त्यांच्या आश्रमात गेला. कुठंही ते दिसले नाहीत. आणि आता काय करायचं, ते कुठं भेटतील असा त्याला प्रश्न पडला होता. माझे गुरु, आता तो स्वतःच्या मनाशी आता खंत करायला लागल्यावर मग सगळं भानावर आलाय. मग खंत करतायत इंद्र की माझे गुरु बृहस्पती ज्ञानाचा अथांग सागर आहेत, मी फार घमेंड केली. त्यांच्या सॉरी त्यांच्या चरणावर आपला माथा टेकवून त्यांना मनधरणी करायची, ते सोडून मी काय केलं, अरे रे आता तत्काळ मी त्यांची मनधरणी करतो, पण त्यांचे चरण मला दृष्टीला पडू दे. परीक्षित, देवराज इंद्र अशा प्रमाणे विचार करत होते, मनोमन स्वतःची निर्भत्सना करत होते. परंतु बृहस्पतीजी मात्र त्यांच्या त्या म्हणजे घरातून निघून गेले, योग बलाने अंतर्धान पावले ते. देवराज इंद्राने गुरुदेवांचा खूप शोध घेतला, कुठेही पत्ता लागला नाही. मग आता मात्र त्यांना भीती वाटायला लागली की कुलगुरूंशिवाय गुरुशिवाय आपण आपला कसा टिकाव लागेल. आणि ही गोष्ट बरोबर दैत्यांना कळली. इंद्राचा म्हणजे देवतांच्या गुरूंनी देवतांना त्यागलंय असं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जाऊन शुक्राचार्यांचे पाय धरले, त्यांना ही बातमी दिली. ते म्हणाले, अरे मग चला तुम्ही पटापट त्यांच्यावर आक्रमण करा, थांबताय कशाला. मग त्यांच्या आदेशानुसार त्यांनी देवतांवर आक्रमण केलं आणि विजय मिळवला. तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला. कुणा त्यांची मस्तके, जांघा, बाहू सगळ्या त्यांचे अवयव तुटून खाली पडायला लागले. तेव्हा इंद्राबरोबर सर्व देवता मस्तक झुकवून ब्रह्माजींना आता शरण आले. स्वयंभू तसे समर्थ ब्रह्माजींनी पाहिले की देवतांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. त्यांचे करुणेने हृदय भरून आले, पण अपराध तर खूप मोठा होता. तरी एकीकडे धीर देत ते देवतांना म्हणाले की फार खेदाची गोष्ट आहे, तुम्ही लोकांनी वाईट काम केलेलं आहे. त्यामुळं हरे आता म्हणजे ऐश्वर्याच्या मदाने आंधळे बनून ब्रह्मज्ञानी, वेदज्ञ, संयमी ब्राह्मणांचा सत्कार सुद्धा विसरला. त्यांना आसन दिलं नाहीत. आणि जे कुलगुरू आहेत आपले देवतांनो, त्याच तुमच्या अनितीचे हे फळ आहे की आज समृद्धशाली असूनही तुम्हाला तुमच्या निर्बळ शत्रू समोर खाली पाहावे लागते. एक गोष्ट झाली होती की शुक्राचार्यांनी सुद्धा दैत्यांना त्यागलं होतं, पण त्यामुळेच ते निर्बळ झाले होते. पण आपल्या भक्तिभावाने त्यांची आराधना करून, त्यांच्याशी गोड बोलून, त्यांची पुन्हा पुन्हा सेवा करून त्यांनी ते पुन्हा धन आणि जनाने संपन्न झाले. देवतांनो, मला तर असे वाटते आहे की शुक्राचार्यांना आपले आराध्य मानणारे दैत्य काही दिवसांनी हा ब्रह्मलोक सुद्धा हिरावून घेतील, इतकं गुरुकृपेचं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे असं त्यांनी चक्क सांगितलं. भृगुवंशीयांनो, यांना अर्थशास्त्राचे पूर्ण शिक्षण देऊन ठेवले. भृगुवंशीयांनी म्हणजे भृगूंनी हे जे काही करू इच्छितात त्याचा तुम्हाला थांग सुद्धा लागणार नाही. त्यांचे निर्णय खूप गुप्त असतात. अशा स्थितीत ते स्वर्गच काय, हवं ते इच्छितेल ते लोक जिंकू शकतात. खरे तर तो श्रेष्ठ माणूस ब्राह्मण, गोविंद, गाय आपले सर्वस्व मानतो. जो श्रेष्ठ माणूस यांना श्रेष्ठ मानतो, ज्यांच्यावर त्यांची कृपा राहते, त्याचे कधीही अमंगल होत नाही.
इथं ब्राह्मण हा सर्व कर्मांनी उच्च अशा अर्थाचा घेऊया. राजकारण्यांनी ठरवलेला ब्राह्मण नाही. प्रत्येक वेळी मी नमूद करतेय. आता ह्यासाठी तुम्ही लोक त्वष्ट्याचे पुत्र विश्वरूपाजवळ जा, त्याची सेवा करा. आणि तो अतिशय चांगला ब्राह्मण, तपस्वी आहे, संयमी आहे. जर त्याने तुमचं ऐकलं तर तो तुम्हाला ह्या तुमच्या अपराधाबद्दल क्षमा करेल आणि तुमचा सन्मान करून तुमचं काम करेल. ही कुठं काहीतरी निर्देश पाहिजे होता, इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा. त्याप्रमाणे हा ब्रह्मदेवानी बरोबर त्यांना मार्ग दाखवला. सर्व देवता अतिशय संतुष्ट झाल्या. शुकदेवजी परीक्षिताला सांगतात की जेव्हा ब्रह्माजींनी असा देवतांना सांगितलं तेव्हा त्यांची चिंता तर दूर झाली व ते त्वष्टापुत्र विश्वरूप ऋषींजवळ गेले आणि त्यांना म्हणायला लागले. आता त्वष्टा म्हणजे 12 आदित्यातल्याच आहे. ह्यांना काय वाटायला लागलं की आता हा आपलाच वंशज, म्हणजे ह्यांनी आपल्याला मदत केलीच पाहिजे. त्याचं ज्ञान, त्याचं तेज केवढं असतं ह्याचं भान सोडून पुन्हा कुठंतरी थोड्याशा अहंकाराने या देवता म्हणजे इंद्र बोलायला लागतो. बेटा विश्वरूप, तुझे कल्याण असो. आम्ही तुझ्या आश्रमात अतिथी रूपात आलेलो आहे आणि आम्ही एक प्रकारे तुझे पितर आहोत. फक्त तू आता आम्हा लोकांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर. वत्सा, आचार्य वेदांची, पिता ब्रह्माची, माता पृथ्वीची, भाऊ इंद्राची साक्षात मूर्ती असते. तसेच बहीण दयेची, अतिथी धर्माची, अभ्यागत अग्नीची, जगताचे सर्व प्राणी आपल्या आत्म्याचेच रूप असते. म्हणून आत्मस्वरूप सर्व काही असते. हे पुत्रा, आम्ही तुझे पितर आहोत. या क्षणी आम्हाला शत्रूने जिंकले आहे. आम्ही फार दुःखी आहोत. तू आपल्या तपोबलाने आमचे दुःख, दारिद्र्य, पराजय टाळू शकतोस. तर हे मुला, आम्हा लोकांच्या आज्ञेचे पालन कर. ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण आहेस म्हणजेच जन्मताच आमचा गुरु आहेस. आम्ही आचार्यांच्या रूपात तुझे वरण करून तुझी शक्ती अनासायास शत्रू तुझ्या म्हणजे कृपेद्वारे, तुझ्या शक्तीद्वारे आम्ही शत्रूवर विजय प्राप्त करू इच्छितो. हे पुत्रा, आवश्यकता पडल्यास आपल्यापेक्षा लहानाचे पाया पडणे पण निंदनीय नाही. वेदज्ञान सोडून केवळ अवस्था मोठेपणाचे काहीच कारण नाही, म्हणजे अवडंबर करायचं. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, जेव्हा देवतांनी अशा प्रकारे विश्वरूपास पौरोहित्य करण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा परमतपस्वी विश्वरूपांनी प्रसन्न झाले आणि प्रिय शब्दात म्हणाले. पण तरी सुद्धा सुरुवातीला त्यांनी त्यांची थोडीशी निर्भत्सना केली. कारण ते म्हणतात की पुरोहिताचे काम ब्रह्मतेज क्षीण करणारे आहे. मी माझं ब्रह्मतेज हे मला काहीतरी ईश्वरीय गोष्टींची प्राप्ती करायची म्हणून प्राप्त केलंय आणि आता तुमचं पौरोहित्य केलं तर माझं तेज नष्ट होईल. पण ह्यासाठी धर्मशील महात्म्यांनी त्याची कायम निंदा केलेली आहे. म्हणजे पौरोहित्य चांगलं नाही असं इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं आहे. पण ज्याला आत्मज्ञानाच्या मार्गावर जाणारा ब्राह्मण असेल तर, इतर वेळी नाही. परंतु आपण माझे स्वामी आहात, लोकेश्वर आहात आणि तरीही आपण मला प्रार्थना करायला आला आहात, हा मी माझा एक प्रकारे सन्मान समजतो. निकृष्ट काम माझ्याकडून करू घेऊ इच्छित असलात तरी तुम्ही सन्माननीय असल्यामुळे मी तुमचं हे काम करायला तयार आहे, अशी ते स्वीकृती देतात. मी तुमच्या आज्ञेचे पालन करतो आणि हाच आता माझा स्वतःचा स्वार्थ ह्यात आहे असं समजतो. देवगण, मी अकिंचन आहे. शेत कापणी झाल्यावर धान्याची पोती उचलल्यावर तिथे सांडलेले धान्य उचलून त्यावर देवकार्य किंवा पितृकार्य करतो. म्हणजे किती अकिंचन, कुठंही मागायला जात नाही. राहिलेलं मिळालेलं धान्य असं प्राप्त करून त्याच्यावर इतका तेजस्वी झालेला आहे हे त्यांनी सांगितलं. लोकपालांनो, अशा प्रकाराने जर माझी उपजीविका चालू राहते तर मी पौरोहित्यांचे निंदनीय कृत्य का करू? म्हणजे मी संपूर्ण अंतर्बाह्य शुद्ध आहे.
एकदा त्यांना स्वीकृती दिली आहे, पण तरी त्यांचं मन त्यांना खातंय की आपण पौरोहित्य करायला चाललोय, हे बरोबर का चूक, म्हणजे द्वंद्व, मनाचं द्वंद्व आहे ते त्या देवतांसमोर बोलून टाकतायत. आणि म्हणून ते म्हणतात की अरे, मी जर उपजीविका माझी इतकी अत्यंत, म्हणजे ब्राह्मणाला अकिंचनच म्हटलेलं आहे, एका वेळच्या शिध्यापेक्षा जास्त संचय नाही ज्याच्याजवळ, आणि हे तर चक्क खाली सांडलेलं धान्य गोळा करून जगताय. आणि मग ते म्हणतात माझं इतकं जर पवित्रता आहे आचरणात, तर मी पौरोहित्याचं निंदनीय कर्म का स्वीकारू? त्यामुळे फक्त तेच लोक सुखी होतात ज्यांची बुद्धी बिघडली आहे. जे काम आपण माझ्याकडून करवून घेत आहात ते निंदनीय आहे, तरी पण मी तोंड फिरवत नाही, कारण तुम्ही याचक झाला आहात, तुम्ही देवता आहात, तुम्ही लोकपाल आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, आणि तरी तुम्ही याचक म्हणून आज माझ्या दारात आलाय, म्हणून मी तुमची अट मान्य करतो किंवा तुमची याचना मान्य करतो. कारण आपली इच्छा ती काय, त्यासाठी आपले मनोरथ मी तन मन धनाने पूर्ण करेन, असा ते शब्द देतात. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, विश्वरूप मोठे तपस्वी होते, पवित्र होते, तरी देवतांनी अशी प्रार्थना केल्यामुळे त्यांनी त्यांचे वरण केले आणि त्यांनी मन लावून त्यांचे पौरोहित्य ते करू लागले. शुक्राचार्यांनी आपल्या नीतिबलाने असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती, तरी पण समर्थ विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने, म्हणजे ती असुरांनी त्यांच्याकडनं पैसे धन घेतलं, ते सगळं लपवलं, शुक्राचार्यांचं ते काम, त्यांचे गुरु. पण आता विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्याकडून ती सर्व संपत्ती हडप केली आणि इंद्राला देऊन टाकली. राजन, ज्या विद्येने सुरक्षितता पाहून देवतांनी असुरांवर विजय मिळवला, त्याचा उपदेश उदार बुद्धी विश्वरूप यांनीच केला होता. आता एकदा त्यांना गुरुपद मिळाल्यावर त्यांनी काय केलं हे परीक्षित सांगतायत. भगवान देवराज इंद्र ज्यामुळे सुरक्षित होऊन शत्रूंच्या चतुरंगी सेनेस खेळात खेळात सहज अनायासास हरवलं आणि जिंकलं, म्हणजे शत्रूला, ते त्रिलोकीचे राज्य इंद्राने उपभोगले. हे असं कशामुळं झालं, तर कृपा करून म्हणजे ते सगळं मला सांगा, असा प्रश्न परीक्षित विचारतो. आणि ते सांगतात, हे घडण्याचं कारण फक्त नारायण कवच, ते मी तुला आता ऐकवतो. म्हणून शुकदेवजी सांगतायत, परीक्षिता, जेव्हा देवतांनी विश्वरूपास पुरोहित बनवले, तेव्हा देवराज इंद्राने प्रश्न केल्यावर विश्वरूपाने त्यांना नारायण कवचाचा उपदेश केला. ते तू आता एकाग्र चित्ताने ऐक. नारायणमयं वर्म सन्नयेद भय आगते, पादयोर नोरुर्वो रुदरे सद्यथोरसी. म्हणजे खूप विस्तृत आहे ते नारायण कवच, पण ते ज्याला शक्य आहे त्यांनी हे 6व्या स्कंदातलं नारायण कवच, बृहस्पती म्हणजे 8व्या अध्यायातलं 4थ्या श्लोकापासून जे सांगितलेलं आहे ते आवर्जून म्हणावं. आपल्या सर्व बाजूनी कसं रक्षण परमेश्वर करतो, आणि त्याला एक त्याचं एक हे दिलेलं आहे त्यांनी, की प्रमाण, की खरंच मी जे सांगतोय ते किती श्रेष्ठ आहे हे स्वतः विश्वरूप सर्व देवतांना सांगतायत. आणि ही गोष्ट शुक महामुनी परीक्षिताला सांगतायत की अरे, देवराज इंद्र भीतीची वेळ आल्यावर नारायण कवच धारण करून, म्हणजे हे विश्वरूपाने त्याला सांगितलंय, आपल्या शरीराचे रक्षण केले पाहिजे. त्याचा विधी असा आहे की प्रथम हात पाय धुवून आचमन करावे, नंतर हातात कुशाची पवित्री धारण करावी, उत्तरेकडे तोंड करून बसावे, त्यानंतर कवच धारण करेपर्यंत अन्य काही न बोलण्याचा निश्चय करावा, आणि पवित्रपणे मुखाने ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांद्वारे हृदयादी अंगन्यास, अंगुष्ठादी करन्यास हे सर्व करावे. प्रथम ओम नमो नारायणाय या 8 अक्षरी मंत्राचा ओम आदी एक एक अक्षर क्रमाने घेऊन पाय,
गुडघे, जांघा, पोट, हृदय, वक्षस्थल आणि दोन्ही मुख आणि डोके यांचा न्यास करावा. हल्ली न्यास अगदी क्वचित काही सत्यनारायणाच्या वेळेस वगैरे ते गुरुजी करून घेतात, अन्यथा म्हणजे करतच नाहीत. पूर्वी रेग्युलर पूजेच्या वेळेस हे सगळं करायचे, न्यास तर आवर्जून करायचेच. पूर्वोक्त ओंकार म्हणजे न्यास करावा अथवा पूर्वोक्त मंत्रच नकारापासून सुरू करून ओंकार पर्यंत 8 अक्षरांचा डोक्यापासून सुरू करून 8 अंगांचा विपरीत क्रमाने न्यास करावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरी मंत्रातील ओम आदी 12 अक्षरांचा डाव्या तर्जनीपासून उजव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हातांनी 8 बोटे 2 अंगठे 2 गाठीत न्यास करावा. आणि मग ओम वैष्णवे नमः या मंत्राने पहिले अक्षर ओम चा हृदय, वी चा ब्रह्मरंध्रात, श च्या दोन्ही भुवयांमध्ये, न चा शेंडीत, वे चा दोन्ही डोक्यात, न चा शरीरातील सर्व गाठीत न्यास करावा. ओम महाअस्त्राय फट ते वाजवून जे म्हणतात तसं ते जे विधी आहेत ते सर्व काही करावे असं त्यांनी इतक्या व्यवस्थित इंद्राला सांगितलं. आणि मग ते करून तुम्ही हे सगळं मंत्रातच दिलेलं आहे, नारायण कवचाच्या सुरुवातीच्या मंत्रांमध्ये. आणि भगवान म्हटलंय काय, त्या तत्पश्चात विद्या तेज व तपस्वरूप या कवचाचा पाठ करावा. म्हणजे मुळात नेमकं कवच असं 12व्या श्लोकापासून चालू झालंय. भगवान श्रीहरींनी गरुडजींच्या पाठीवर आपले पाय ठेवलेले आहेत आणि मध्ये 8 सिद्धी त्यांची सेवा करत आहेत. 8 हातात शंख, चक्र, ढाल, तलवार, गदा, बाण, धनुष्य, पाश त्यांनी धारण केले आहेत. तेच ओंकार स्वरूप प्रभू सर्व प्रकाराने सर्व बाजूने माझे रक्षण करो. मत्स्यमूर्ती भगवान पाण्यातील जंतूपासून वरुणाच्या पाशापासून माझी मुक्तता करोत. मायेने ब्रह्मचार्याचे रूप धारण करणारे वामन भगवान जमिनीवर, विश्वरूपी त्रिविक्रम भगवान आकाशात माझे रक्षण करोत. म्हणजे कुठं भगवंताने आपलं रक्षण करायला पाहिजे हे देवतांना विश्वरूप सांगतोय आणि त्याप्रमाणे देवतांनी ते कवच धारण केलंय आणि त्यामुळं ते त्रैलोकीचं राज्य मिळवलंय पुन्हा. म्हणजे हे मंत्राचं फक्त आपण म्हणजे कायम आपले बेलसरे काका म्हणायचे की आपण आज श्रद्धा दरिद्री झालोय. पैशाने खूप श्रीमंत माणसं झाली आहेत, पण श्रद्धा दारिद्र्य आपल्यालाच विनाशाकडे घेऊन चाललंय. जर नारायण कवच एवढं उपयोगी असेल तर निदान आज प्रत्येकाला मृत्यूचं तर भय आहे ना, तर आपण त्याचा विचार करून नारायण कवचाचा पाठ करायला काय हरकत आहे. आणि किती बारीक सारीक गोष्टींकडनं आपल्याला म्हणजे भय असतं हेही याच्यातून दिसतंय. आणि त्या सर्वांपासून परमेश्वर आपलं रक्षण करतोय आणि त्यांनी ते करावं असं आपण आवाहन या मंत्राद्वारे करतोय. तर निदान मराठीत तरी वाचू शकतो. संस्कृत श्लोक नाही आले तर आपण नारायण म्हणजे काय म्हणतात त्या शब्दांचा प्रभाव नक्की असेल संस्कृत, पण जर जमत नसेल तर त्याचा अर्थ तरी वाचायला काय हरकत आहे. तर तो पुन्हा आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचावा आणि विश्वास ठेवून वाचावा. तर आपलं कुठून रक्षण करणार आहेत भगवान ते सांगतायत की ज्यांच्या घोर अट्टहासाने सर्व दिशांचा थरकाप उडाला होता, गर्भवती दैत्य महिलांचे गर्भ गळून पडले होते, असे ते दैत्य युथपतींचे शत्रू भगवान नृसिंह किल्ले, जंगल, रणभूमी आदी बिकट स्थानावर माझे रक्षण करोत. म्हणजे आपण कुठेही हिंडत असतो तर कुठेही गेलो तरी आपलं रक्षण भगवंताचं वेगवेगळी रूप कशी करतील हे सांगितलंय. आपल्या दाढेवर पृथ्वी धारण करणाऱ्या यज्ञमूर्ती वराह भगवान मार्गामध्ये, परशुरामजी पर्वत शिखरांवर, लक्ष्मणासहित भरताचे मोठे बंधू श्री रामचंद्र प्रवासामध्ये माझे रक्षण करोत. भगवान नारायण मारण मोहन आदी भयंकर अभिचारांपासून व सर्व प्रकारच्या प्रमादांपासून माझे रक्षण करो. ऋषीश्रेष्ठ नर गर्वापासून योगेश्वर भगवान दत्तात्रेय योगाच्या सर्व विघ्नांपासून
गुणाधिपती त्रिगुणाधिपती भगवान कपिल देव सर्व कर्मबंधनांपासून माझे रक्षण करो. परमर्षी सनत कुमार कामदेवांपासून हयग्रीव भगवान मार्गातून जाताना देवमूर्तींना नमस्कार न करण्याच्या अपराधापासून, देवर्षी नारद सेवापराधांपासून आणि भगवान कश्यप सर्व प्रकारच्या नरकांपासून माझे रक्षण करो. ही सर्व भगवंताची विविध म्हणजे काय म्हणतो आपण ते त्यांची रूप अंश स्वरूप आहेत. ते आपण 10व्या अध्यायात काय म्हणतो मला एकदम लक्षात येईना. भगवान धन्वंतरी कुपथ्यापासून, जितेंद्रिय भगवान ऋषभदेव सुखदुःखादी भयदायक द्वंद्वापासून, यज्ञ भगवान लोकापवादापासून, बलरामजी मनुष्यकृत कष्टांपासून, शेषजी क्रोधवश नावाच्या सापाच्या गणापासून माझे रक्षण करो. भगवान श्रीकृष्ण द्वैपायन व्यासजी अज्ञानापासून, बुद्धदेव पाखंड प्रमादांपासून माझे रक्षण करो. धर्मरक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कली पाप बहुल कलिकालाच्या दोषांपासून माझे रक्षण करो. प्रातःकाळी भगवान केशव आपली गदा घेऊन थोडा दिवस वर आल्यावर भगवान गोविंद आपली बासुरी घेऊन, दुपारपूर्वी भगवान नारायण आपल्या तीक्ष्ण शक्ती घेऊन, दुपारी भगवान विष्णू चक्रराज सुदर्शन घेऊन सदैव माझे रक्षण करो. तिसऱ्या प्रहरी भगवान मधुसूदन आपले प्रचंड धनुष्य घेऊन माझे रक्षण करो. सायंकाळी ब्रह्मादी त्रिमूर्तीधारी माधव, सूर्यास्तानंतर भगवान ऋषिकेश, अर्धरात्रीपूर्वी अथवा अर्धरात्री एकटे भगवान पद्मनाभ माझे रक्षण करोत. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात श्री वत्सलांछन श्रीहरी, उषककाली खर्गधारी भगवान जनार्दन, सूर्योदयापूर्वी श्री दामोदर, संपूर्ण संधिकाली कालमूर्ती भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करो. मग आता भगवंताची जी आयुध आहेत त्यांना प्रार्थना केली आहे की हे सुदर्शना, आपले आकार चक्ररथांच्या चाकाप्रमाणे आहे. आपल्या किनाऱ्याचा भाग प्रलयकालीन अग्निसमान अत्यंत तीव्र आहे, तीक्ष्ण आहे. आपल्या भगवंताच्या प्रेरणेने सगळीकडे आपण फिरत असता. ज्याप्रमाणे आग वाऱ्याच्या साह्याने वाळलेले गवत पाला जाळून टाकते, त्याप्रमाणे आपण आमच्या शत्रू सैन्याचा लवकरात लवकर जाळून टाका किंवा निपात करा. मग सुदर्शनानंतर कौमोदकी गदा, म्हणजे भगवंताला सगळ्या रूपात आधी प्रार्थना आहे. आणि आता भगवंताची जी आयुध आहेत त्या सगळ्या आयुधांच्या मार्फत सुद्धा आपलं रक्षण कसं झालं पाहिजे यासाठी सांगतायत की कौमोदकी गदा, हे कौमोदकी गदे, आपल्यातून सुटणाऱ्या ठिणग्यांचा स्पर्श वज्रासमान असह्य आहे. आपण भगवान अजिताची प्रिया आहात, मी त्यांचा सेवक आहे. यासाठी आपण कुष्माण, विनायक, यक्ष, राक्षस, भूत, प्रेतादी गुणांना कुचलून टाक आणि माझ्या शत्रूंचा नायनाट कर. हे शंखश्रेष्ठ, आता तिसरं शंखाला प्रार्थना केली आहे. हे शंखश्रेष्ठ, आपण भगवान श्रीकृष्णांच्या फुंकण्यातून भयंकर शब्द करत माझ्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवता. तसेच धातुधान, यातुधान, प्रथम प्रेत, मातृका, पिशाच, ब्रह्मराक्षस इत्यादी भयंकर प्राण्यांना इथून पळवून आला आणि तसेच ते त्यांना पळवून लावा. भगवंताच्या प्रिय तलवारी, आता शंखानंतर तलवारीला म्हटलंय, आपली धार अतिशय तीक्ष्ण आहे. आपण भगवंताच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्नभिन्न करा. भगवंताच्या प्रिय ढाली, आपल्यात शेकडो चंद्राकार मंडले आहेत. आपली पापदृष्टी पापात्मा शत्रूंचे डोळे बंद करोत आणि त्यांना सदासाठी आंधळे करोत. हे सूर्य, आदित्य, धूमकेतू आदी दुष्ट मनुष्य, सर्पादी सरपटणारे प्राणी, दाढांचे हिंसक पशु आणि भूतप्रेत आदी तसेच प्राण्यांपासून आम्हाला जे भय आहे ते भगवंताचे नाम, रूप, आयुधांचे कीर्तन करण्याने तत्काळ नष्ट होऊ दे. बृहत रथांतरादी सामवेदाच्या स्तोत्राने ज्याची स्तुती केली जाते ते वेदमूर्ती भगवान गरुड
विश्वक्सेन आम्हाला नामोच्चार प्रभावाने सर्व विपत्तींपासून वाचवू देत. श्रीहरीचे नाम रूप वाहन आयुधे श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी मन इंद्रिय प्राणांचे सर्व प्रकारच्या आपत्तींपासून रक्षण करू देत. आणि जेवढे म्हणून कार्य कारण रूप जगत आहे ते वास्तविक भगवंताचेच आहेत किंवा भगवन्मय आहेत. ह्या सत्याच्या प्रभावाने आमचे सारे उपद्रव नष्ट होऊ देत. यथाही भगवानेव वस्तुतः सदसच्चयत सत्यनानेन सर्वे यान्तु नाशम मुपद्रवाहा. म्हणजे सगळ्या बाजूनी आपलं कसं संरक्षण व्हावं यासाठी पुन्हा पुन्हा प्रार्थना करताय. जे लोक ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतेचा अनुभव करून चुकलेत त्यांच्या दृष्टीने भगवंताचे स्वरूप समस्त विकल्प भेदरहित आहे. तरी पण ते आपल्या मायाशक्तीच्या द्वारा भूषण आयुध रूप नाम शक्ती धारण करतात. ही गोष्ट निश्चित रूपाने सत्य आहे. ह्या कारणाने सर्व व्यापक भगवान श्रीहरी सदा सर्वदा सर्वत्र सर्व बाजूंनी आमचे रक्षण करो. जो आपल्या भयंकर अट्टहासाने सर्व प्रकारच्या भयांना पळवून लावतात. आपल्या तेजाने सर्वांचे तेज ग्रासून टाकतात. भगवान नरसिंह दशदिशात वर खाली आत बाहेर सर्व बाजूनी आमचे रक्षण करून. हे देवराज इंद्रा, मी तुला हे नारायण कवच ऐकवले. म्हणजे जवळजवळ 34व्या श्लोकापर्यंत म्हणजे साधारण 30 श्लोक सुरुवातीचे 5-6 श्लोक पुन्हा ह्याच्यात गेलेले. आपण काय म्हणतो ते म्हणजे हे धारण करतो सुरुवातीला त्याच्यात गेलेत. पण ते पुढचं स्तोत्र आपण शक्य असल्यात मराठीतला अर्थ वाचावा. आणि कारण ते इतकं महत्व आहे त्याला प्रमाणही पुन्हा परीक्षित सांगता येत. आता हे नारायण कवच धारण करणारा पुरुष ज्याला कोणाला नुसता आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पदस्पर्श करतो तो तात्काळ सर्व भयांपासून मुक्त होतो. जो या म्हणजे शत्रूला जाळून टाकतो मारून टाकतो. जो ह्याला वैष्णवी विद्या म्हणलंय. भगवंताचं नारायण कवच आहे. त्याला वैष्णवी विद्येला धारण करतो त्याला राजा डाकू चोर लुटारू प्रेत पिशाच वाघादी भयंकर पशु अशा कशापासूनही भय उरत नाही. देवराज, प्राचीन काळातील तुला मी गोष्ट प्रमाण आहे तीच सांगतो ना. म्हणजे ते देवाला लगेच इंद्राला प्रमाणही देत आहेत. एक कौशिक गोत्री ब्राह्मण होता. त्याने ही विद्या धारण केली आणि तो ही विद्या धारण करून योग मायेने वेळ आल्यावर आपले शरीर त्याने मरुभूमीत त्यागले. जिथे त्या ब्राह्मणाचं शरीर पडलं होतं ते तसंच पडलं होतं. म्हणजे ते काही दिवस पडलं शरीराचं मेद वगैरे सगळा गेला आणि हाडं तशीच राहिली ती. म्हणजे अशा अवस्थेत म्हणजे काही दिवस काही वर्ष लोटल्यावर फक्त हाडं असतानाच्या सापळा होता त्या अवस्थेत जिथे त्या ब्राह्मणाचे शरीर पडले होते त्या मार्गावरून आकाशातून उंचावरून जाणार एक दिवस गंधर्वराज चित्ररथ आपल्या अनेक स्त्रियांसमोर विलासी पद्धतीने विमानात बसून चालला होता. तो त्याच्या नादात चालला होता. पण ज्या क्षणी हे खाली या ब्राह्मणाचं शव पडलेलं असतं त्याच्या हाडांचा सापळा राहिलेला असतो तिथं आल्यावर मात्र ते विमान खालच्या बाजूला तोंड करून तो विमानासहित आकाशातून पृथ्वीवर कोसळतो. त्याला खूप आश्चर्य वाटतं की अरे माझं विमान आजपर्यंत काही कशानेच पडलं नाही. इथं आसपास काही शक्ती दिसत नाहीये. मला कोणी शत्रू दिसत नाही. मग विमान माझं खाली कसं पडलं? असं काय झालंय? त्याच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. जेव्हा त्यांना पण त्याच वेळी बालकिल्य मुनींनी पाहिलं त्यांना हे आश्चर्यचकित झालेलं. आणि वालकिल्य ऋषी हे म्हटलं ना अंगठ्याच्या पेरा एवढे असतात आणि ते त्यांना बघतात आणि हे असं म्हणजे कशामुळे झालं? कुणी मला मारून टाकलं म्हणजे आम्हाला खाली खेचून घेतलं असा प्रश्न विचारल्यावर ते सांगतात अरे चित्ररथा हा सगळा फक्त नारायण कवच धारण करण्याचा परिणाम आहे. तो म्हणतो म्हणजे ते कोणी धारण केलंय? आणि ते इकडे चौफेर बघायला लागतो की कोणाचं काय आहे प्रकार, हाचा प्रभाव एवढा कशाचा आहे. तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मण देवतेच्या अस्थींमध्ये तो प्रभाव टिकून आहे की जो त्यांनी धारण केला होता त्यांच्या आयुष्याच्या काळात.
असं सर्व इतिहास सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात की असा श्रेष्ठ ब्राह्मणाच्या अस्थी इथं पडल्या आहेत, त्यांनी देह इथं सोडलाय. त्या अस्थी उचलतात आणि पूर्व वाहिनी सरस्वती नदीमध्ये त्या विसर्जित करतात, प्रवाहित करतात, मग स्नान करतात आणि आपल्या लोकी जातात. म्हणजे त्याच्यात किती सामर्थ्य आहे त्या मंत्रांमध्ये, याचं प्रमाणही परीक्षिताने दिलं. शुकदेवजी म्हणतात, राजा परीक्षिता, जो पुरुष या नारायण कवचास योग्य वेळी ऐकतो, आदरपूर्वक धारण करतो, त्याच्या समोर सर्व प्राणी आदराने झुकतात आणि तो प्राणी सर्व भयांपासून मुक्त होतो. परीक्षित, शतक्रतू इंद्राने आचार्य विश्वरूपजींकडून ही वैष्णवी विद्या प्राप्त करून घेतली, रणभूमीवर असुरांना जिंकले आणि त्रैलोक्य लक्ष्मीचा उपभोग घेतला. म्हणजे छोट्या गोष्टींनी विश्वास ठेवून करायला काय हरकत आहे. आता तर ते ह्याचे क्वांटम थेरीच्या ह्याच्यात ते सांगतात ना सगळेजण की तुम्ही म्हणजे युनिव्हर्सला सांगा, युनिव्हर्सला प्रार्थना करा. तोच हा प्रकार आपल्याकडं मूर्त रूप देऊन देवतांची नावं देऊन सांगितलाय की ज्यांनी माणसाला जास्त त्याच्यात रस येतो आणि कोणीतरी एक संकल्पना समोर उभी राहते. म्हणजे एक आपण मनाने कल्पना करतो की कसा असेल नारायण, कसा आहे चतुर्भुज नारायण, कसा आहे, त्याचे पार्षद कसे आहेत, त्याचे जे आयुध ती कशी आहेत, हे जे काही आपल्या डोळ्यासमोर चक्र येतं त्यामुळे आपण त्याच्यात रंगतो. आणि हे कुठंतरी ब्रह्मांडाला मूर्त रूप देण्याचा प्रकार जो आपल्याकडं आहे तो अतिशय छान आहे. आता मात्र लोक सांगतात की डायरेक्ट तुम्ही युनिव्हर्सला प्रार्थना करा आणि युनिव्हर्स तुमच्या प्रार्थना मान्य करतो. मोठेपणाने करा, कुठेही नकारात्मकता येऊ देऊ नका. आता ह्या स्तोत्रामध्ये किंचितही नकारात्मकता नाही आणि तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असो, कोणीही पक्षी असो, ना वाघासारखे श्वापद असो, ते तिथं तुम्हाला ते टिकूच शकणार नाहीत, इतकी ग्वाही दिलेली आहे. मग आपण आपल्या जे काही अशी स्तोत्र आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून ती म्हणायला काय हरकत आहे. त्याचा झाला तर फायदाच होणार आहे, पण आपण त्याचा एक काय म्हणतो ट्रायल घ्यायला तरी काय हरकत आहे. फुकटम फाकटे आहे, त्याला काही पैसे खर्च करायचे नाहीयेत, कुठेही जायचं नाहीये. या त्या क्वांटम थेरीचं ट्रेनिंग घ्यायला सुद्धा ते लोक चार्जेस लावतात. काय तर एक फक्त युनिव्हर्सला प्रार्थना करायची, मोठेपणाने करायचे. मग कशाला म्हणजे ते चार्जेस देण्यापेक्षा भागवताचे असे जे काही स्तोत्र आहेत, जे भगवंताचे कवच आहेत, जे नारायण कवच, म्हणजे सर्व बाजूंनी नारायण आपलं रक्षण करतो, कवच धारण करायचंय आपल्या भोवती, आपण त्याच्यावर विश्वास ठेवून करूया. हे अगदी आवर्जून मला सांगावं वाटलं की श्रेष्ठ गोष्टी आपल्या धर्मात सांगितलेल्या आहेत, त्याकडे आपण थोडस वेळ काढून लक्ष देऊया. शुकजी सांगतात, परीक्षिता, आम्ही ऐकले आहे की विश्वरूपांना 3 शिरे किंवा 3 मस्तक होती. ते म्हणजे स्वतः राजाला माहिती देत आहेत शुकदेव. ते एका तोंडाने सोमरस घ्यायचे, दुसऱ्याने दारू प्यायचे आणि तिसऱ्या तोंडाने अन्न खायचे. ते त्वष्टाचे म्हणजे 12 आदित्यातले जे त्वष्टा त्यांचे पुत्र होते, त्यामुळे ते यज्ञाच्या वेळी प्रत्यक्ष रूपाने उंच आवाजात मंत्रोच्चार करून अतिशय विनम्रतेने देवतांना आहुती देत. त्याचबरोबर असुरांनाही गुपचूपपणे कोणाचंही लक्ष नाही असं बघून आहुती देत. याचं कारण होतं की त्याची आई ही असुर कुळातली होती, म्हणून तो असुरांना बरोबर यज्ञाच्या वेळी गुपचूप आहुती देत असे आणि त्यांना पोचत्या केल्या. त्यामुळं आपली आई खुश होईल आणि तिचं अत्यंत प्रेम असतं दोघांचं एकमेकांवर, त्यामुळं तिच्या प्रेमापोटी तो हे सगळं करत असतो. देवराज इंद्राच्या अचानक एकदा लक्ष जातं की हा विश्वरूप काय करतोय, हळू आवाजात काय मंत्र म्हणतोय, आणि त्यांनी जेव्हा कान देऊन ऐकलं तेव्हा दैत्यांना आहुती देतोय हे लक्षात आलं. तो प्रचंड संतापतो. वास्तविक विश्वरूपाला पाया पडून गुरुपद दिलेलं असतं, त्याच्याकडून म्हणजे त्याच्या कृपेमुळं, विश्वरूपाच्या कृपेमुळं नारायण कवच धारण करून पुन्हा त्रैलोक्यचं राज्य भोगत असतात, उपभोगत असतात. पण असं असताना सुद्धा जर ते शत्रूला सहाय्य करणारे मंत्र म्हणत असतील
तर तो तिथं तोच आपला शत्रू आहे असं समजून त्याची तीनही मस्तकं इंद्र छाटतात. आणि तिन्ही छाटतात आणि रागाच्या भरात आपण हे तिन्ही मस्तकं छाटली हे त्यांच्या लक्षात येतं. विश्वरूपाचे सोमरस पिणारे जे तोंड असतं त्याचे चातक पक्षी झाले. दारू पिणारे जे तोंड असतं ते गौरैया नावाचे पाण्यातील पक्षी झाले. आणि अन्न खाणारे तोंड असतं ते तित्तर पक्षी झाले. इंद्राने इच्छा केली तर त्या हत्येचे पातक दूर करू शकले असते, परंतु त्यांनी ते अनुचित समजले. तथापि हात जोडून त्याचा स्वीकार केला. तसेच 1 वर्षपर्यंत त्यातून सुटण्याचा काही उपायच केला नाही. म्हणजे आपल्याला ह्याच्यातून सुटायचं आहे. मोठं पाप केलंय, का ब्राह्मणाचा वध केलाय आणि तो सुद्धा यज्ञकर्त्या, हे आपण पाप केलंय हे ते जाणून असतो इंद्र, पण त्याचं प्रायश्चित्त घ्यायला जात नाही. त्यानंतर सर्व लोकांसमोर आपली शुद्धी म्हणजे प्रकट करण्यासाठी आपली ब्रह्मविद्या त्यांनी 4 भागात विभागली. पृथ्वी, प्राणी म्हणजे ब्रह्म हत्येचं जे पाप आहे ते इंद्राने 4 ठिकाणी विभागलं. एक थोडं पाप पृथ्वीला दिलं, थोडं पाण्याला दिलं, वृक्षांना आणि स्त्रियांना दिलं. परीक्षित, पृथ्वीने त्या मोबदल्यात एक वरदान मिळवले. जिथे कुठे खड्डा होईल तो कालांतराने आपोआप भरला जाईल. इंद्राने म्हणजे ठीक आहे म्हणाला. इंद्राच्या ब्रह्महत्येचे पातक 1/4 भाग पृथ्वीने स्वीकारला. तीच ब्रह्महत्येचं दुसरं 1/4 भाग म्हणजे ह्याच्यात झाडांनी स्वीकारला. त्यांना झाडांचं कुणी म्हणजे काय म्हणतो आपण डिंक वगैरे काढायला उकरलं, त्या झाड तोडलं, कापलं, काही झालं तर पुन्हा ते आपोआप फुटायला, त्याला पालवी फुटते. त्याला पाणी घातलं, पडलं की त्याच्यावर, आणि तो म्हणतो की मी कापला गेलो, काही हिस्सा कापला गेला तरी माझं ते जमून जाईल, जोडून येईल, तर ते तू माझं कर. अद्याप ती ब्रह्महत्या म्हणजे, आणि हे सांगितलंय ही जी पहिली सुरुवाती जमिनीची आहे ती ब्रह्महत्या पृथ्वीवर कुठे कुठे रेताड जमिनीच्या रूपात असते, आणि या झाडांमध्ये ती म्हणजे जे आपण डिंक म्हणतो ती गोंद रूपात दृष्टीला पडते. शाश्वत म्हणजे पुढची तिसरी ब्रह्महत्या आहे ती स्त्री पुरुष सहवास, म्हणजे स्त्रियांनी सर्वदा पुरुष सहवास करू शकू हा वर प्राप्त केला. व ब्रह्महत्येचा 3/4 भाग प्रत्येक महिन्याला रजस्वलातून ब्रह्महत्या आढळते. आणि पाण्याने असा वर प्राप्त केला की कितीही वापरले तरी झऱ्याच्या रूपाने त्यात बढती होत राहील. ब्रह्महत्येचा शेवटचा 1/4 भाग स्वीकारला. फेस आणि बुडबुडांच्या रूपात अद्याप ब्रह्महत्या आढळते. माणूस फेस बाजूला करतो आणि ते बाजूला सारून पाणी पितो. विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पिता त्वष्टा हे इंद्राच्या म्हणजे शत्रू झाले. तुझी अभिवृद्धी हो, लवकरात लवकर तू आपल्या शत्रूला मारून टाक असे म्हणून इंद्राचा शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागले. म्हणजे इंद्राला मारायसाठी ते हवन करतात. यज्ञ समाप्त होताच अन्वाहार्य पचन नावाचा अग्नी दक्षिणाग्नीतून एक भयंकर दैत्य प्रकट झाला. असे वाटत असे की लोकांचा नाश करण्यासाठी प्रलयकालीन विक्राळ काळ चाललेला आहे की काय, असा तो भयंकर अकराळ विक्राळ असतो. परीक्षिता, तो आपल्या शरीराच्या सर्व बाजूने बाणांप्रमाणे वाढत गेला आणि तोही दररोज तो जळालेल्या लाकडासारखा काळा ठिक्कर होता, भरभक्कम बांध्याचा होता. त्याच्या शरीरातून संध्याकाळच्या ढगांप्रमाणे प्रकाश पडत असे. त्याच्या डोक्याचे केस, दाढी, मिशा तापलेल्या तांब्यासारख्या लाल होत्या. डोळे दुपारच्या सूर्याप्रमाणे सतत आग ओकणारे प्रचंड होते. चमकणाऱ्या 3 डोक्यांचा टोकदार त्रिशूळ तो बरोबर घेऊन 3 टोकांचा टोकदार त्रिशूळ घेऊन तो नाचू, ओरडू आणि उड्या मारू लागला. तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडत असे आणि तो त्रिशूळावर अंतरिक्ष उचलतोय असं भासे. तो पुन्हा पुन्हा जांभया देई. त्यावेळी जेव्हा त्याचे दरी समान तोंड उघडले जाई तेव्हा वाटे की सारे आकाश तो पिऊन टाकेल काय, जिभेने सारी नक्षत्र चाटेल का, किंवा साऱ्या लोकांना आपल्या विक्राळ दाढेने फस्त करेल काय.
त्याचे भयावह रूप बघून लोक भिवून गेले आणि इतस्ततः धावू लागले. परीक्षित, त्वष्टाच्या त्या तमोगुणी मुलाने साऱ्या लोकांना घेरले आणि त्या पापी अत्यंत क्रूर पुरुषाचे नावच वृत्रासूर ठेवले. मोठमोठ्या देवता आपल्या अनुयायांसह एकदम त्याच्यावर तुटून पडले, आपल्या अस्त्रशस्त्राने प्रहार करू लागले. परंतु हा वृत्रासूर म्हणजे सर्वच्या सर्व ते त्यांनी निपटले, तो कुणाला बदला नाही. आता तर देवतांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. त्यांचा प्रभाव म्हणजे जाऊ लागला, कमी व्हायला लागला. ते सर्वच्या सर्व दीन झाले, उदास झाले. एकाग्र चित्ताने हृदयात विराजमान असणाऱ्या आदिपुरुष भगवान नारायणाला शरण गेले. देवतांनी भगवंताला प्रार्थना केली की वायू, आकाश, अग्नी, जल, पृथ्वी ही 5 भूते यापासून बनलेले हे 3 लोक, याचे अधिपती ब्रह्मादी तसेच सर्व देवता ज्या काळाला भिवून त्याला पूजा सामुग्रीची भेट देतो, तोच काळ भगवंताला भेटो. त्यामुळे आता भगवानच असे भगवान जे म्हणजे काळाला अधीन ठेवणारे भगवान आम्हाला आता मदत करू दे किंवा आमचं रक्षण करू देत. म्हणजे मागच्या कल्पाच्या अंतकाळी वैवस्वत म्हणून ज्यांच्या विशाल शिंगाला बांधून अनासायास या पृथ्वीला प्रलयकालीन संकटातून वाचवले होते, त्या मत्स्य भगवंताला आम्ही शरण आलो आहोत. तेच आता आम्हाला ह्या वृत्रासुरापासून उत्पन्न झालेल्या भयानक भयापासून वाचवू देत. प्राचीन काळी प्रचंड वादळाच्या थपडांनी पाण्यावर उसळणाऱ्या लाटांच्या भयावह गर्जनांमुळे भगवंताच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव त्या प्रलयंकारी पाण्यात पडले. ते जरी असहाय्य होते तरी ज्यांच्या कृपेमुळे त्या विपत्तीतून वाचले तेच भगवान आम्हाला सद्य संकटातून सोडवू देत. या वृत्रासुराला संकट आमच्यापासून दूर होऊ देत. ते प्रभू जेव्हा पाहतात की देवता आपल्या शत्रूकडून फार पिडल्या जात आहेत, तेव्हा निर्विकार असूनही ते आपल्या मायेच्या आश्रयाने देवता, ऋषी, पशु, पक्षी, मानव योनीत अवतार घेतात. तसेच युगानुयुगे आम्हाला आपले समजून आमचे रक्षण करतात. त्या भगवंताला आम्ही शरण आहोत. शुकदेवजी म्हणतात, जेव्हा देवतांनी अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली तेव्हा प्रत्यक्ष शंख, चक्र, गदा, पद्मधारी त्यांच्या समोर पश्चिमेकडे अंतर्देशी प्रकटले. पश्चिमेच्या अगदी टोकाच्या बाजूला ते अंत्यभागात प्रकटले. भगवंताचे डोळे शरदकालीन कमळाप्रमाणे होते. त्यांच्याबरोबर 16 पार्षद होते. ते सर्व प्रकारांनी दिसायला अगदी भगवंतासारखे दिसत होते. फक्त ते कृपा व्हावी म्हणून हात जोडून होते आणि ते भगवंताचे पार्षद आहेत कळत होतं. केवळ त्यांच्या वक्षस्थली श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यात कौस्तुभमणी नव्हते. परीक्षित, भगवंताने दर्शन मिळाल्यावर, भगवंताचे दर्शन झाल्यावर आनंदातिशयाने भावविव्हल सर्व देवता झाल्या. त्यांनी धर्तीवर पडून साष्टांग दंडवत केले आणि मग हळूहळू ते भगवंताची स्तुती करू लागले. ते म्हणाले की भगवान यज्ञाद्वारे पुन्हा प्रत्येक वेळेस दर्शन झाल्यावर सर्व जाणकार हे यज्ञ पुरुषा किंवा यज्ञाद्वारे प्रकटणाऱ्या असाच उल्लेख करतात. इथं देवताही तेच म्हणते आहेत. यज्ञाद्वारे स्वर्गादी देण्याची शक्ती तसेच त्याच्या फळाची सीमा निश्चित करणारा काळ पण आपणच आहात. यज्ञात विघ्न आणणाऱ्या दैत्यांना आपणच चक्राने छिन्न भिन्न करता आणि यज्ञस्थितही आपणच आहात. अशा आपणास नमस्कार. हे विधाता, सत्व, रज, तम 3 गुणांनुसार उत्तम, मध्यम, निकृष्ट गती माणसाला म्हणजे जीवाला प्राप्त होतात त्याचे नियामक आपण आहात. आपल्या परमपदाचे वास्तविक रहस्य जाणू शकेल असं कोण आहे, असं ते सांगतात. भगवान नारायण, वासुदेव